नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आजपर्यंत मी खूप अशा रेसिपी बनवल्या आहेत आणि ते शेअर केल्या आहेत। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवूया आणि ती रेसिपी आहे आपल्याला बनवायचे आहेत आप्पे। आप्पे मी बनवणार आहेत इन्स्टंट कसे बनवायचे आहेत आपल्याला, तर इन्स्टंट मी बनवणार आहे रव्यापासून। झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या धावपळीच्या आपल्या वेळेमध्ये आपण मुलांना टिफिनसाठी ही रेसिपी उत्तम अशी आहे, ती देऊ शकतो। जे आहेत आपले आणि त्या रेसिपीचं नाव आहे रव्याचे आप्पे। रव्याचे आप्पे, त्यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल सुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक असे पदार्थ जातील। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। रव्याचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, जो मी 20 ते 25 मिनिट पाण्यामध्ये भिजवला होता। त्यानंतर लागणार आहे दही, टोमॅटो घेतले बारीक चिरून, कांदा आहे बारीक चिरलेला, गाजर मी किसून घेतले, शिमला मिर्च घेतली आहे बारीक चिरून, हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट लागेल तसंच घ्या। त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मीठ लागणार आहे आणि लागणार आहे सोडा। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यात मी तेल घालून घेतेय। ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या मी थोड्याशा फ्राय करून घेणार आहे। जास्त फ्राय नाही करणार आहे, थोडाच करणार आहे। मिरची टाकूया, त्यानंतर कांदा, कांदा थोडासा गोल्डन होऊ देणार आणि त्यानंतर दुसऱ्या भाज्या टाकणार आहे। कांदा थोडासा लाईटली गोल्डन कलर आलेला आहे, त्याला आपण त्याच्यामध्ये शिमला मिर्च घालून घेऊया आणि टोमॅटो पण घालून घेऊया। आता हे सर्व भाज्या थोड्याशा अजून फ्राय करूया, 5 मिनिट फ्राय करून घेऊया, जास्तही फ्राय करायचे नाही त्यांना। भाजी फ्राय होतीये थोडीशी, तोपर्यंत आपण रव्यामध्ये दही घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून हे 5 मिनिटं आपण तसंच झाकून ठेवून देऊया। भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत। गॅस बंद करते आणि 5 मिनिटं ह्याला जरासं थंड होऊ देते भाज्या। हे पहा, रव्याचं आपलं मिश्रण 5 मिनिटं मी ठेवलं होतं दही टाकून, ते तयार झालंय। आपण ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया। मिश्रणामध्ये भाज्या घालतीये, मिक्स करून घेऊ। मगाशी मी सर्व भाज्या फ्राय केल्या होत्या, पण मी किसलेला गाजर हा टाकला नव्हता फ्राय करायला, तो आपल्याला तसंच टाकायचंय। गाजर टाकून घेऊ आपण, कोथिंबीर पण टाकून घेऊ। मिश्रण एकत्र करूया। सोडा घालतीये मी ह्याच्यामध्ये, मीठ घालून घेते।
हाताने मिक्स करून घेते. मिश्रण हे खूप घट्ट दिसतंय. आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, लागेल तेवढंच पाणी घाला. आप्याचं भांडं जे मी गॅसवर ठेवलं होतं तेल लावून ते गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मिश्रण घालून घेऊ आता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, जे बाजूचे गोल आहेत त्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आणि नंतर मग मध्ये जे आहेत ना त्यामध्ये घालायचं, कारण मध्ये जे गोल आहेत त्यामध्ये लगेच आप्पे करपतात. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि हे आप्पे होऊ देऊयात थोडा वेळ. झाकण काढून बघूया आपण. हे पहा, एक साईडने झाले. हे पहा, एक साईडने झालेत. आता आपण ते सगळे पलटी करून घेऊयात. हे पहा, सगळे आप्पे मी पलटी करून घेतलेले आहेत. एका साईडने झालेत ते. आपल्याला दुसऱ्या साईडने पण असेच व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मग मी पलटी केलेले आहेत. झाकण ठेवून मी थोडा वेळ याला होऊ देते. हे पहा, आप्पे दुसऱ्या साईडने पण मस्त असे गोल्डन झालेले आहेत. आपण ते काढून घेऊयात. हे पहा, तयार आहेत आपले रव्याचे आप्पे, जे एकदम झटपट होतात आणि सकाळच्या धावपळीच्या वेळेमध्ये एकदम मस्त असा हा नाश्ता आहे. मुलांच्या टिफिनसाठी खूप छान असा उत्तम पदार्थ आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपी झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा झाल्यात त्या. थँक्यू.